सावित्री पर्व 1 अध्याय 1. जगाचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि उच्चतर प्रकाश व शक्ती यांचा अंगीकार करण्यास त्याला सक्षम बनवण्यासाठी ती पृथ्वीवर आली होती. पण या जगाचे परिवर्तन करण्याची इच्छा बाळगणाऱ्याने आधी या पृथ्वीवर जन्म घ्यावयास हवा आणि मग या जगाचा अप्रामाणिकपणा व ढोंगीपणा, त्याचा कमकुवतपणा, उच्चतर चेतनेत निवास करण्यातील त्याची असमर्थता यांचाही स्वीकार केला पाहिजे. शतकानुशतके हेच चालले असल्याचे स्पष्ट चित्र माझ्यापुढे उभे आहे. पण पृथ्वीचे हे अंतिम विधिलिखित नव्हे. दिव्य चेतना प्रगट करण्यासाठी प्राण स्वतः परिवर्तन घडवून आणेल, त्याला सक्षम बनवण्यासाठीच सावित्रीने पृथ्वीवर अवतार घेतला आहे. तिच्या वैभव संपन्न दिव्यतेची उधळपट्टीच वाटली. तिचे सर्वस्व आणि ती जे काही होती ते सर्व तिने मानवाला या आशेने प्रदान केले होते की स्वर्ग हा भूतलावर सहजपणे स्वाभाविकपणे विकास पावे. पार्थिव स्वभावाचे परिवर्तन व्हावे म्हणून प्रयत्न करणे, मनधरणी करणे अतिशयच अवघड गोष्ट. शाश्वताच्या स्पर्शाने पार्थिवता ही ऋणायित होते. अवकाश आणि अग्नी यांच्या तडाख्यात असलेल्या शुद्ध दिव्य असहिष्णुतेने ती भयभीत होते. त्याच्या दुःखरहित सुखाला ती कुरकुरते. त्याने आणलेल्या प्रकाशाचा ती जवळजवळ धिक्कारच करते, दूरदूरच राहते. सत्याच्या प्रकट सत्तेपुढे, त्याच्या पूर्वस्वरूप वाणीच्या प्रभावापुढे व माधुर्यांपुढे ती थरथरा कापते. सावित्री पर्व 1 अध्याय 1. पृथ्वीवरच्या सर्वसाधारण परिस्थितीचे हे तंतोतंत वर्णन आहे. या दिव्य सत्याचा स्वीकार करणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. म्हणूनच दिव्यतेलाही ठाऊक आहे की धीर धरून पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यास एक दिवस त्याचे परिणाम निश्चितच दिसून येतील. खरे तर सततचे प्रयत्न आणि वरवर दिसणारे अपयश यातून दिव्यतेचे काम होत आहे आणि या प्रयत्नांचे प्रतिकात्मक प्रतिनिधित्व सावित्रीला देण्यात आले आहे. हे एक प्रतिकात्मक कार्य आहे. जे काही घडून गेले आहे त्याचे वर्णन करून सांगणारी कथा नव्हे. भौतिक निर्मितीचे दिव्यीकरण करण्याचे दिव्यतेचे जे प्रयत्न चालू आहेत त्याचे हे संक्षेपाने व काल्पनिक स्वरूपात केलेले वर्णन आहे. वरवर पाहता ज्या कृती अपयश वाटतात त्या वास्तविकरित्या साक्षात्काराच्या दिशेने टाकलेले पाऊल निश्चितच पाऊल आहे. सावित्रीत अभिव्यक्त झालेली ही एक प्रातिनिधिक गोष्ट आहे. निम्न स्तरीचा नियम उच्च स्तराला लावित नाही. स्वर्गीय दिव्य संदेशावर चिखल फेकून त्यांना कलंकित करते. तिच्या पार्थिवतेच्या पतित स्वभावाचे कंटक हे तिचे संरक्षक कवच. दिव्य दयेच्या संरक्षकतेवर ते उलटून पडते. देवपुत्रांना ते दुःख व मृत्यू या स्वरूपात भेटते. पृथ्वीच्या दृश्यांमधून प्रवास करणाऱ्या विद्युल्लतेचे ऐश्वर, त्यांचे सूर्यप्रभा विचार निस्तेज होत अज्ञानी मनाच्या द्वारा काळवंडत जातात. त्यांच्या कर्माचा विश्वासघात होऊन त्यांचे सुकृत दुष्कृतात बदलून जाऊन त्यांनी प्रदान केलेल्या मुकुटाला वधस्तंभाचे स्वरूप येऊन ते देवपुत्र आपल्या पाठीमागे केवळ एक उदात्त नाम ठेवून जातात. सावित्री पर्व 1 अध्याय 1. पृथ्वीवरील मानवी जीवनाचा हा इतिहास आहे. दरवेळी जेव्हा उत्क्रांतीला चालना देण्यासाठी पृथ्वीवर जेव्हा मदत पाठवली गेली तेव्हा ती याच पद्धतीने स्वीकारली गेली. पण प्रत्येक वेळेची मदत ही अधिक मोठी, अधिक उच्च आणि अधिक सत्य स्वरूपात होती. प्रत्येक वेळी थोडेसे काम होते आणि थोडी फलनिष्पत्ती होते आणि टप्प्याटप्प्याने जग साक्षात्काराच्या दिशेने वाटचाल करते. ही संपूर्ण कथा प्रतिकात्मक रीतीने प्रतिकात्मक कथेच्या स्वरूपात सादर केली गेली आहे. श्री अरविंदांनी कथन केलेली हीच ती सावित्री कथा.
एक अग्नी आला आणि मानवी अंतःकरणाला त्याने स्पर्श केला आणि निघून गेला. काही थोड्यांनीच ती ज्योत धारण केली आणि ते श्रेष्ठतर जीवनाकडे प्रकट झाले. अत्यंत विपरीत अशा जगात राहण्यासाठी आणि संरक्षणासाठी ती आली. तिची श्रेष्ठता त्या जगाच्या अज्ञान हृदयावर तोलली गेली व त्याच्या गूढ गहन भेगांमधून एक भयंकर दुःख, संघर्ष, एक पतन या रूपांनी प्रतिसाद मिळाला. दुःखी जीवन कंठणे तिच्या मार्गावरील मृत्यूला सामोरी जाणे हे मर्त्यांचे दैव अमर्त्यांचे वाट्याला आले होते. अशा प्रकारे पार्थिव दैवाच्या पिंजण यंत्रात अडकून पडलेली ती आपल्या अग्निदिव्याच्या घटिकेची निवासस्थानाची प्रतीक्षा करीत आपल्या अंतर्जात आनंदापासून बहिष्कृत झालेली, जीवनाचा संदिग्ध भौतिक ऐहिक पोशाख स्वीकारून ज्यावर तिने प्रेम केले त्याच्यापासूनही स्वतःच लपून राहत मानवी दैवद्वारा श्रेष्ठतर देवता ती झाली होती. सावित्री पर्व 1 अध्याय 1. महान सुचिता, महान शक्ती, महान ज्ञान आणि महान आनंद या साऱ्या गोष्टी संघर्ष आणि यातना, दुःख आणि अडचणी यांच्यावर मात करूनच पदरात पडू शकतात. शांत व सुरळीत जीवन प्रणालीच्या वाटेवर त्या मिळत नाहीत. हे सारे आता मानवजातीने समजून घेतले पाहिजे. हे सारे अडचणीचे कारण नव्हे तर त्याचे परिणाम आहेत. म्हणजे असे की हा अद्भुत परिणाम व घडवून आणण्यासाठीच अडचणी निर्माण केल्या गेल्या आहेत अशी समजूत करून घेणे चुकीचे होईल. ते तसे मुळीच नाही. पण दैवी कृपेच्या कृतीप्रमाणे जर अडचणी उद्भवल्याच तर दैवी कृपाच त्यांना महानतर प्रगती करण्याचे साधन बनवू शकते. एकूण जीवनाकडे आपण याच दृष्टीने पाहिले पाहिजे. म्हणजे दैवी कृपेला जास्तीत जास्त मदत व जास्तीत जास्त परिणाम घडवून आणण्यास वाव मिळेल. आपण नेहमी म्हणतो वाईटातून चांगले निष्पन्न होईल, पण म्हणून वाईट गोष्टी आपण हेतुपुरस्सर आपल्याकडे आकर्षित करून घ्याव्यात असे खात्रीनेच नव्हे. पण जेव्हा आपणाला वाईट गोष्टींना तोंड देण्याची पाळी येते तेव्हा आपण ही गोष्ट लक्षात ठेवावी आणि कोणतीही चलबिचल होऊ न देता, न घाबरता पूर्ण मनःशांती व अचल श्रद्धा ठेवून त्यांना सामोरे जावे. एक प्रतिमा पूर्वज्ञानाने की ज्यांना तारकावत आदर्शवत अशी होती त्या सर्वांपासून तिला वेगळे केले गेले. ते संकट, ते दुःख व्यक्त करण्यास फारच मोठे होते. आपल्या विदीर्ण खोल खोल जागी तिने आपले येणारे आगामी दुःख झाकून ठेवले होते. ज्याप्रमाणे एखादा आंधळ्यावर लक्ष ठेवतो त्याप्रमाणे अज्ञानी वंशाचा भार घेत आपल्या हृदयाचे पोषण ज्याच्याद्वारा तिने करावे त्याच्याशी वैर साधित आपली अज्ञात कृती ज्याच्या सामोरी जावयाचे ते अज्ञात दैव हे तिने असहाय्यपणे आधीच पाहिले पाहिजे, भ्याले पाहिजे आणि धैर्याने तोंडही दिले पाहिजे. फार पूर्वी समजलेला प्रत्येक माध्यांनाप्रमाणेच माध्यांना आणणारा विघातक असाच तेथे प्रातःकाळ वाटला. कारण प्रकृती आपल्या प्रभावी मार्गावरून आपल्या पायाखाली आत्म्याचा, प्राणाचा घात होत आहे याची चिंता न करता वाटचाल करीत असते. मृतांना मागे टाकून ती पुढचा प्रवास करीत राहते. मानव नुसते टिपून घेतो आणि देवाची सर्वदर्शक दृष्टी देखील टिपून घेते. सावित्री सर्ग 1 अध्याय 1. कथेमध्ये आपल्या जोडीदाराच्या भविष्यात काय लिहिले आहे ह्याची कल्पना सावित्रीला 1 वर्ष आधीच आलेली असते. पण कथेतील इतर भागाप्रमाणे तेही एक प्रतीक आहे. भविष्यात कोणत्या गोष्टी घडणार आहेत हे जाणून घेणाऱ्यांकडे देवाचेच बळ असले पाहिजे. मनुष्य मात्रावर परमात्म्याची ही कृपाच म्हणायची की त्याला भविष्यात काय घडणार आहे ह्याची कल्पना दिली जात नाही. कारण भविष्यात काय वाढवून ठेवले आहे ह्याची आधीच कल्पना आल्यास ते जीवन जगण्याचे साहस बहुतेक माणसे करूच शकणार नाहीत. जगाच्या सध्याच्या परिस्थितीचे ज्ञान असणे
आणि त्याचवेळी दैवी इच्छेनुसार कृती करणे, या गोष्टी साध्य होण्यासाठी सर्वस्पर्शी दैवी चेतनेची आवश्यकता आहे. मनुष्याची चेतना जेव्हा विशाल, समर्थ व निर्मळ होते, तेव्हा दिव्यतेची भाषा समजण्याइतकी किंवा तिच्या ज्ञानात सहभागी होण्याइतकी ती सक्षम होते. तेव्हा हे ज्ञान चेतनेबरोबर येते. परमात्म्याचे दिव्य ज्ञान सर्व जगावर व त्याच्या कानाकोपऱ्यावर सत्ता गाजवते. केवळ त्याच्याशी एकरूप होऊन मानवाला तात्काळ ज्ञान मिळवण्याची, कृती करण्याची शक्ती प्राप्त होते. तिच्या आत्म्याच्या या निराशेच्या क्षणी देखील मृत्यू आणि भीती यांच्या मिलन महालातही तिची मुद्रा शांत होती आणि धैर्याने तिला स्वस्थ बसवले होते. आपल्या दुःखाचे रहस्य तिने कोणालाच कथन केले नाही. तरी सुद्धा तिचे बाह्यरूप पीडित झाले, किंबहुना तिचे मानवत्व ही अर्धदिव्यच राहिले. तिचे चैतन्य सर्वांतर्यामी चैतन्याशी उन्मुख होते. तिच्या स्वभावाला समग्र प्रकृतीची आपलीच स्वतःचीच वाटली. अलिप्त अंतरंगामध्ये राहून तिने सकल जीवांना धारण केले. अलिप्त राहून तिने आपल्यामध्येच समग्र जगताला घेतले. तिचे भय हे विश्वात्मक भयाशी एकरूप झाले होते. विश्वात्मक शक्तीवरच तिचे सामर्थ्य अधिष्ठून होते. तिचे प्रेम हे जगन्माऊलीचे प्रेम होते. जीवनाच्या संत्रस्त मुळाशी असलेल्या दुष्टतेविरुद्ध तिचे स्वतःचे संकट, अरिष्ट हे तिचे एक वैयक्तिक गुहा चिन्हच, लक्षणच होते. आपल्या दुःख वेदनांचे एक तीक्ष्ण गूढ असे खड्गच तिने घडवले होते. एकाकी मन, विश्व विशाल हृदय, कोणीही सहकारी नसलेली अशी ती एकमेव दिव्य अमर कार्यासाठी उठून उभी राहिली, सिद्ध झाली.